चला मॅच स्टार्ट करा. जास्त उशीर तुम्ही करू नका प्लीज, कारण की अगोदरच भरपूर वेळ या आयोजक कमिटीचा खर्च झालेला आहे. शिरसी संघाला मी विनंती करतो की आपण या सूचनेचं पालन करा. आता इथून पुढे सुष्मित आपल्या टीमसाठी मात्र टायमर सेट केला जाईल, याची नोंद घ्या. 15 मिनटं 4 वाजून 52 मिनटं झाले. 53 नंतर तुमचा टायमर स्टार्ट होईल. सलामीचं पहिलं षटक रोहित दादा मराठे यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत सय्यदवाडीचे साहिल यांना प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. युवराज महिंद पहिले षटक हाताळत असताना टीम शिरसी या संघाकडून पहिला बॉल वाईट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती अवांतर धावा. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय, परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना शिरसी गावाकडून राहुल यांनी दाखवलाय. कोणती धाव नाहीये. एकच धाव धावफलकावरती लागली जाते. शिरसी विरुद्ध मराठेवाडी, एका बाजूला आयोजक संघ तर दुसऱ्या बाजूला शिरसी संघ. बगटातून दुसऱ्या फेरीत दाखल होणारा कोणता संघ हे सांगणारे अजून महत्त्वाचे सामने दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील शिल्लक आहेत. यावेळेस पहा बॅटचा फेस ओपन केला. एलिव्हेशनची कमतरता, परंतु 2 धावा घेण्यात मात्र यश प्राप्त झाले. 2 धावा रोखू शकले नाही शिरसीचे खेळाडू. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावफलकावरती. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेत आक्रमण केलंय अमर मराठेने, परंतु हे आक्रमण फसलंय. फलंदाजी ते बाद झालाय. महत्वाची विकेट अमर मराठे माघारी. टेनिस बॉल हंगामामध्ये या अगोदरच्या मॅचमध्ये देखील अगदी स्वस्तात माघारी परतले होते. अमर मराठे बाद झाले. आता विजय मराठे यांची जबाबदारी वाढली. 5 स्टार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी सहकार्य केलं आणि त्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आज थाटामाटात संपन्न होते. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 5 स्टार स्पोर्ट मराठेवाडी यांच्या माध्यमातून, द्वितीय पारितोषिक तलबचाईचे मालक 32 शिराळा सन्माननीय अर्जुनदादा मराठे यांच्या माध्यमातून या संपूर्ण टीमला, टीम मराठेवाडीला टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. सातत्याने मराठेवाडी टीमच्या पाठीमागे अतिशय भक्कमपणे उभं राहणार व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय विकास भाऊ कारंडे यांच्या माध्यमातून या मराठेवाडी 5 स्टार टीमला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. मैदान सौजन्य तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आधारस्तंभ सन्मान्य संजयदादा पाटील सरपंच, त्याचबरोबर संचालक मोरणा वारणा पतसंस्था, यूट्यूब वाहिनीचं सौजन्य आम्हाला दिले गेलेलं आहे. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अक्षयदादा चव्हाण, मंडप सौजन्य निलेजी सुतार समाजसेवक, बॉल सौजन्य संतोषदादा मराठे, समालोचक सौजन्य कुमार रोहित मराठे, नाश्ता सौजन्य कुमार जयेश पाटील, पाणी सौजन्य शुभमजी जाधव, ट्रॉफी सौजन्य कुमार शंकर मराठे, श्री सागर मराठे. या सर्वांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय आणि या सर्वांच्या सहकार्यातून आज 5 स्टार चषक 2025 32 शिराळा आणि टेनिस बॉल हंगामामधील दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती पार पाडली जाणारी पहिली स्पर्धा. यावेळेस पहा पुढे आले, स्टेप आउट होऊन केलाय विजय मराठे सोन्या यांच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. चौकार आलाय. चौकारानंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. अमर मराठे बाद झाल्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये जबाबदारी वाढली आणि ज्या वेळेस सोन्याच्या अंगावरती जबाबदारी आली त्यावेळेस चांगला खेळ देखील राहिला आहे आणि दबाव जुगारून चांगली बॅटिंग देखील त्यांनी केली. 8 धावा धावफलकावरती.
राऊंड द विकेट. यावेळेस पहा बॅटची कडा बॉल चालला पाठीमागच्या क्षेत्रामध्ये, कुठेतरी वाटलं होतं ही कॅच होते की काय. एक धाव धापलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 9 या आकड्यावरती. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. टीम शिवरवाडी आणि टीम सय्यदवाडी या दोन संघामध्ये यानंतरच्या मॅचचा टॉस केला जाईल, याची नोंद घ्या. शिवरवाडी सय्यदवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. जशी ही मॅच संपेल, इनिंग संपेल, पहिला डाव संपेल, त्यानंतर लगेचच आपण आपलं क्षेत्र टॉससाठी यायचं आहे. यावेळेस पहा विजय मराठे सोने यांच्या बॅटमधून कोणताही फटका आलेला नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर अमर मराठेची महत्त्वाची विकेट आणि धावफलकावरती धावा लागल्या, 9 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये सुष्मित भोसले गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पनुमरे टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना चांगली गोलंदाजी राहिली, चांगली बॅटिंग राहिली आणि पहिल्या मॅचचा हिरो आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय. सुष्मित भोसले गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये टीम शिरसी भैरवनाथ स्पोर्ट्स शिरसी या टीमच्या माध्यमातून. ओमकार स्ट्रायकिंग रेनला आत्तापर्यंत पहिल्या षटकामध्ये अगदी पहिल्या सुरुवातीला सलामीवीर म्हणून दाखल झालेले ओमकार, आत्तापर्यंत त्याने एकही बॉल फेस केलेला नाही आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुष्मित भोसले. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या क्षेत्रामध्ये, विकेट किपर बॉल पकडला आहे आणि फलंदाज इथे बाद झालाय. धक्का क्रमांक 2 टीम 5 स्टार स्पोर्ट मराठीवाडी या टीमला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. टीम सय्यदवाडी आणि टीम शिवरवाडी. सय्यदवाडी शिवरवाडी अशी मॅच यानंतरची. यावेळेस एक धाववाले राहुल बॉलपर्यंत पोहोचतील. एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 10 या आकड्यावरती. दहा रन धावफलकावरती. या बॉलवरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विजय मराठे यांना इम्प्रेस करणारी इम्प्रेसिव्ह बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहा विजय मराठे यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय. एक धाव तर घेतली, दुसरीचा इथे प्रयत्न होईल का. एकच सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. एक चिकी सिंगल, 12 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 12 रन. दुसऱ्या फेरीतील या मॅचमध्ये टीम मराठीवाडीसाठी धावा रोखण्याचं काम गोलंदाजांनी पूर्णपणे यशस्वी केलंय. यावेळेस पहा विकास बॉलपर्यंत आले, परंतु कॅच घेऊ शकले नाही. तत्पूर्वी मात्र 2 धावा. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. चला सामना स्पीडअप करा, जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका प्लीज. टीम शिरसी संघ
तिसरं षटक, तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी ओमकार आलाय. ओमकार विरुद्ध ओमकार ना. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. यावेळेस पहा विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, कॅच देखील फसले. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट. काय घडलं जात आहे या मॅच मध्ये? या क्षणाला तुम्हाला विजय मराठेच्या विकेट पाठोपाठ तुम्हाला धावा वाचवणं देखील गरजेचं आहे. 21 धावा. 21 धावा. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव तर आली आहे. 2 धावा आल्या.
24 धावा धावफलकावरती. यावेळेस पाराडार मध्ये विजय मराठेच्या बॅटमधून याच फटक्याची अपेक्षा होती टीम 5 स्टार स्पोर्ट मराठेवाडीला. प्रथम बॅटिंग करत असताना मात्र सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा बनल्या नाहीयेत, परंतु आता आक्रमक स्ट्रोक खेळलाय. 6 धावा षटकार विजय मराठे. शेवटचा 1 बॉल शिल्लक टार्गेट सेट करणारा आणि बॅटिंग करणाऱ्या मराठेवाडीसाठी टार्गेट सेट करण्यासाठी ही शेवटची संधी. पुढे आले, मोठा फटका खेळायचा होता परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. 32 धावा 33चं आव्हान येणार. 31 धावा 32चं आव्हान या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम मराठेवाडीने उभं केलंय टीम शिरसी या संघासाठी. चला टॉससाठी या टीम शिवरवाडी आणि संघ सय्यदवाडी. शिवरवाडी सय्यदवाडी या टॉससाठी जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. चला शिवरवाडी संघ दाखल झालाय. सय्यदवाडीचे खेळाडू देखील इथे आलेत आणि आयोजक कमिटीला आम्ही विनंती करते आपण टॉस करून घ्या. शिवरवाडी सय्यदवाडी दुसऱ्या फेरीतील महत्वाची लढत. टॉस जिंकला टीम शिवरवाडी या संघानं. बत्तीस धावांची गरज विजयासाठी टीम शिरसीला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुष्मित भोसले ज्याने पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली त्याच्या जोडीला फलंदाज विवेक. अमर मराठे वेगावरती स्वार होत असताना सुष्मित साठी पहिला बॉल ओव्हर द विकेट. रनवेमध्ये अडथळा निर्माण झालाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं जबाबदारीचं षटक आणि कमीत कमी धावांचं षटक हाताळावं लागेल. एखादा ब्रेक थ्रू प्राप्त करून देणं आपल्या टीम मराठेवाडीसाठी अमर मराठेसाठी महत्वाचं आहे. बॅटिंग करत असताना स्वस्तात माघारी परतले अमर मराठेच्या पहिल्या बॉलवरती आक्रमक दर्जाचा स्ट्रोक. सुष्मितच्या बॅटमधून दमदार प्रहार. चेंडू सीमारेषा पार. सुष्मितचा वार. फलंदाज सुष्मितच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकार आलाय पहिल्या बॉलवरती. चौकार आलाय पहिल्या बॉलमध्ये. चौकार मारल्यानंतर या मॅचचं जे प्रेशर होतं, या मॅचचं जे दडपण होतं ते कमी करण्याचा प्रयत्न आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती हवे होण्याचा प्रयत्न राहिला. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका तितकासा मोठा नाहीये. 1 धाव तर आली आहे. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. शिवरवाडी संघ टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतलाय
आणि फिल्डिंगसाठी सय्यदवाडीला आमंत्रित केले. यावेळेस पहा बॅटची एज विवेक मात्र स्वस्तात माघारी परतलेत. पहिला धक्का टीम शिरसीला. तर नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये. यानंतरची मॅच टीम शिवरवाडी अगेन्स्ट सय्यदवाडी. पहिला सामना दोन्ही संघाने जिंकला. आता मात्र दुसऱ्या फेरीत दाखल झालेत. शिरसी संघाने पनुमरे संघाला नंबावलं तर मराठेवाडीनं निगडीला नामावत दुसऱ्या फेरीत मात्र दाखल झाले. अमर मराठे बॅटिंग करत असताना तितक्याशा धाबा जमवू शकले नाही, परंतु गोलंदाजीमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त केले. याही बॉलवरती चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगली लाईन. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 4 बॉलमध्ये 5 धाबा धावफलकावरती. 32ची गरज विजयासाठी. यावेळेस आणखीन एक वेगात टाकलेला बॉल, डॉट बॉल आलाय. अमर मराठे कमबॅक करणं ज्याच्या रक्तामध्ये, कमबॅक करणं ज्याला माहिती आहे आणि तोच अमर मराठे. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 5 धाबा खर्च केल्या. पहिल्या बॉलवरती चौकार आला, तदनंतर मात्र कोणतंही धडपण न घेता अचूक टप्प्याची गोलंदाजी साधली. शेवटच्या बॉलवरती ऑन साईडला चांगला स्ट्रोक. राज कारंडे तिथे होते, एक धाव घेतली, बॉलला अडवू शकले नाही. बॅकअप त्या ठिकाणी चांगला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकानंतर 6 रन धावफलकावरती. आता येणारे 12 बॉल, 12 बॉलमध्ये अजून देखील 26 धावा. 13.00चा रिकव्हरी रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. करंट रन रेट आपण पाहिला तर 6चा. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. शंकर मराठे गोलंदाजीवरती दाखल झालेत. विकास स्ट्रायकर एंडला. फलंदाज शिरसी संघाकडून. ओव्हर नंबर 2 शंकर मराठे गोलंदाजीवरती. विकास आहेत स्ट्रायकर एंडला. सुष्मित आणि विकास मातबर फलंदाज. यावेळेस पहा विकेट करण्याचा प्रयत्न. विजय मराठे स्वतः धावलाय, कॉलिंग दिलंय आणि क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्त्वाचं, कारण याच कॉलिंगमुळे, चुकीच्या कॉलिंगमुळे क्रिकेटमध्ये अपघात देखील होताना पाहिलं. परंतु विजय मराठे यांनी ओळखलं की तब्बल 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते. तदनंतर मात्र त्यांनी कॉल दिला आणि स्वतः ही कॅच पकडले. फलंदाज विकास यांच्या खेळीचा अंत होताना. नवीन फलंदाज विवेक मैदानाच्या आतमध्ये. आघाडीला आलेले विवेक स्वस्तामध्ये माघारी परतले. हे विवेक कशा पद्धतीने बॅटिंग करतात शिरसी संघाकडून हे मात्र पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी शंकर मराठे यांची. पहिल्या बॉलवरती यश संपादन केले. विकास यांना माघारी धाडले. या बॉलवरती बिग करण्याचा प्रयत्न. अमर मराठी बॉल पर्यंत पोहोचेल का? बॉल निघून चालाय. 1 बाउंस. सीमा रेषा पार. चौकार. चौकार आलाय. चार धावा आल्या. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 रन. जोपर्यंत सुष्मित भोसले आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत शिरसी संघाची ताकद या मैदानावरती, या मॅच मध्ये भरपूर आहे. 10 रन. एकच धाव आले. 11 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. एकवीस धावांची अजून देखील गरज आहे येणाऱ्या 9 बॉलमध्ये. यावेळेस पहा एक चिक्की सिंगल, एक चतुराईची धाव घेतली आहे. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. हे 2 बॉल
टीम मराठीवाडीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. यावेळेस पाच चांगला स्ट्रोक लगावला, क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. आता 7 मध्ये 18 धावांची अजून देखील गरज. तब्बल 3 षटकार. या बॉलवरती एखादा मोठा स्ट्रोक आला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये येणारं दडपण कुठेतरी कमी होऊ शकतं. यावेळेस फार चांगला स्ट्रोक लगावलाय, परंतु चप्पल क्षेत्ररक्षक मराठेवाडीचा त्या ठिकाणी तैनात. पकडली जाते कॅच, फलंदाज बाद. विनायकने मात्र अप्रतिम झेल टिपले. मराठेवाडी या गावचा एक जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची गणना केली जाते. आतापर्यंत अनेक जोखमीच्या कॅचेस, महत्वाच्या मॅचेस त्यांनी घेतलेत. आता शेवटचे 6 बॉल 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 6 बॉल 18, 3 षटकार ही मॅच शिर्षीच्या बाजूने घेऊन जातील. तर 3 डॉट बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिर्षी संघाला दबाव निर्माण करतील. युवराज महिंद, आता सुष्मित भोसले आणि युवराज या जोडीवरती मात्र ही मदार असेल. दुसऱ्या फेरीमध्ये मराठीवाडीला परास्त करण्याची संधी चालून आली, कारण की बॅटिंग करत असताना तितकीशी धावसंख्या बनवताना मोठा संघर्ष करावा लागला. विजय मराठे यांनी शेवटच्या षटकामध्ये काढलेल्या धावा, याच धावा मात्र शेवटच्या षटकामध्ये शिल्लक राहिल्यात. गोलंदाजीवरती शेवटचं षटक दीपक आलाय. राऊंड द विकेट. पहिला बॉल सुष्मित भोसलेच्या बॅटमधून मिस टायमिंग. ओ माय गॉड, महत्वाची विकेट. अमर मराठे आणि संपूर्ण टीमला माहिती आहे की आम्ही जरी पहिल्या डावामध्ये 30 ते 32 धावा केल्या तरी देखील आमचं क्षेत्ररक्षण मजबूत आहे आणि या धावा आम्ही रोखू शकतो. जी मॅच तुम्ही बॅटिंगवरती जिंकू शकत नाही, जी मॅच तुम्ही बॉलिंगच्या जोरावरती जिंकू शकत नाही, ती मॅच तुम्ही फिल्डिंगमध्ये देखील जिंकू शकता. याचं उत्तम उदाहरण आज मराठीवाडीने दाखवलंय. आता 5 चेंडूने 18 धावांची गरज. वरून आलाय तरुण, हा तरुणच आहे आणि तरुण आलाय फलंदाजीसाठी. शिर्षी संघाकडून तरुण आले. आता मात्र 5 चेंडू 18 धावांची गरज. कमी गतीचा बॉल. दीपक यांची चतुर चालाकी, गोलंदाजी मधील एक सिंगल आले. आता 4 बॉल 4 मध्ये 17 धावांची गरज. 4 चेंडू 17 धावा. 4 बॉल 17 धावा. यानंतरची मॅच सय्यदवाडी विरुद्ध शिवरवाडी. यावेळेस फार चांगला स्ट्रोक तर लगावलाय. 1 धाव तर आली आहे, दुसरीचा इथे प्रयत्न होईल. अमर मराठे वेगाने बॉलची फेकी करतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा. आता 3 ला 15 धावांची गरज. 3 चेंडू 15 धावांची गरज विजयासाठी. यावेळेस फार चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचतील. कॅच होऊ शकली नाहीये. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. आता 2 बॉल आणि 13 धावांची गरज. अजून देखील एखादा बॉल खराब जर पडला, त्याच्यावरती षटकार चौकार जर आला तर ही मॅच मात्र शिर्षीच्या बाजूने पुन्हा एकदा जाऊ शकते. यावेळेस फार चांगला स्ट्रोक लगावलाय. विनायक बॉलच्या खाली कॅच पकडली आणि फलंदाज बाद झालाय. अप्रतिम झेल टिपले. आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त झेल जर कोणी टिपले असतील तर ते विनायक याने आजच्या दिवसामध्ये, विनायक मोरे अप्रतिम झेल
या संपूर्ण स्पर्धेमध्ये टिपल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक. चला आता टीम सय्यदवाडी संघ क्षेत्ररक्षण राहून घ्या. टीम शिवरवाडी बॅटिंगसाठी लगेचच या.